बघा, एका पिशवीत 4 लाल, 5 पिवळे व 6 निळे चेंडू आहेत. पिशवीतून 2 चेंडू यादृच्छिकपणे बाहेर काढले असता ते पिवळे नसण्याची संभाव्यता किती असा प्रश्न. प्रॉबॅबिलिटी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. यादृच्छिकरित्या पिशवीतून 2 चेंडू काढायचे आणि ते काढलेले 2 चेंडू पिवळे नसण्याची संभाव्यता काढायची. याचा उलट अर्थ असा होतो की ते काढलेले 2 चेंडू लाल आणि निळे असण्याची संभाव्यता प्रथमतः काढा. पिशवीत चेंडू लेकरांनो 4 लाल चेंडू आहेत. पिशवीमध्ये 4 लाल चेंडू आहेत. पिशवीत 5 पिवळे चेंडू आहेत सर आणि पिशवीमध्ये 6 हे निळे चेंडू आहेत. लक्ष द्या, गणित म्हणते की पिशवीतले 2 चेंडू यादृच्छिकपणे बाहेर काढले असता ते पिवळे नसण्याची संभाव्यता काढा. याचा अर्थ ते काढलेले 2 चेंडू लाल आणि निळे असण्याची संभाव्यता काय असेल याचा प्रथमतः शोध घ्या. म्हणजे लाल अधिक चिन्ह निळे आणि काढलेले चेंडू 2 लेकरांनो, ही गोष्ट इथं क्लिअर करा. लक्ष द्या, काढलेले वाटल्याशी तर मांडतो. काढलेले 2 चेंडू पिवळे नसण्याची संभाव्यता म्हणजेच ते 2 चेंडू लाल आणि निळे असण्याची संभाव्यता काढा असा तो प्रश्न बनतो. मग आता लाल आणि निळे असण्याची संभाव्यता काढायची लेकरांनो. लाल चेंडू आहेत 4 आणि निळे चेंडू आहेत 6. आता पिशवीतून काढलेले चेंडू आहेत 2. अशा पद्धतीची ही मांडणी. मात्र कशी तर फॅक्टोरियलमध्ये लेकरांनो ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. कंसातील बेरीज 10 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल. लक्ष द्या, अंशस्थानी 10 फॅक्टोरियल आहेत, छेदस्थानी 2 फॅक्टोरियल. इथं अंशस्थानी असलेले 10 फॅक्टोरियल असेच, मात्र 2 फॅक्टोरियल सोबत 8 फॅक्टोरियल का घेतात तर छेदस्थानी या 2 पदांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी यावी म्हणून. ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा लेकरांनो. आता इथं या 10 फॅक्टोरियलला उतरत्या क्रमानं मांडावं लागते. 10 गुणिला 9 गुणिला 8 फॅक्टोरियलपर्यंत अशी मांडणी करा. याला भागीला 2 फॅक्टोरियल आणि 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 फॅक्टोरियलला 8 फॅक्टोरियल खलास होतात लेकरांनो. आणि पुढं चला, यालाच इकडं घ्या. या गणिताचा भाग इथंच आपण क्लिअर करू. अंशस्थानी 10 आणि गुणिला 9 छेदस्थानी 2 फॅक्टोरियल त्याची मांडणी उतरत्या क्रमानं 2 गुणिला 1 अशी. इथं हा भाग जातो सर 5नं म्हणजे 5 गुणिला 9 अर्थात 45 ही ती संभाव्यता. पिशवीतून यादृच्छिकरित्या 2 चेंडू जेव्हा बाहेर काढले जातात तेव्हा ते लाल आणि निळे असण्याची संभाव्यता. ही लाल आणि ते काढलेले चेंडू लाल आणि निळे असण्याची ही संभाव्यता आम्हाला प्राप्त झाली. मग हे आमच्या प्रश्नाचं उत्तर का सर? नाही सर, आम्हाला आता एकूण संभाव्यता काढावी लागेल. एकूण संभाव्यता लक्षात घ्या. आता ही एकूण संभाव्यता काढायची कशी? पिशवीमधले एकूण चेंडू 4 लाल, 5 पिवळे, 6 निळे याला गुणिला फॅक्टोरियल भागीला पिशवीमध्ये असलेल्या एकूण चेंडूतून 2 चेंडू काढायचे म्हणजे छेदस्थानी 2 फॅक्टोरियल. गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे
एकूण संभाव्यता प्राप्त होते. पुढे चला, अंशातील ही बेरीज 9 6 15 फॅक्टोरियल, छेदस्थानी 2 फॅक्टोरियल. हे 15 फॅक्टोरियल का, तर पिशवीमध्ये एकूण चेंडू 15 आहे. पैकी 2 यादृच्छिकरित्या काढायचे, एकूण संभाव्यता काय बनते याचा आम्ही इथं शोध घ्यायला लागलो. आता अंशस्थानी असलेले 15 फॅक्टोरियल असे सर, छेदस्थानी 2 फॅक्टोरियल सोबत 13 फॅक्टोरियल घ्या. याचा क्ल्यू, रहस्य असं की छेदस्थानी असलेल्या या संख्यांची बेरीज अंशस्थानी असलेल्या संख्या एवढी आहे. हा वाहकसरचा ठोका लक्षात घ्यावा. हे वाहकसरची ट्रिक ध्यानात ठेवा. साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लक्षात कसं ठेवायचं. आता या 15 फॅक्टोरियलला उतरत्या क्रमानं मांडायचं. 13 फॅक्टोरियलपर्यंत आम्ही मांडू शकतो. याला भागीला 2 फॅक्टोरियल, 13 फॅक्टोरियल. इथं 13 फॅक्टोरियलला 13 फॅक्टोरियल खलास होता. मग आता उरलं काय, 15 गुणिला 14 छेदस्थानी 2 फॅक्टोरियलची मांडणी सुद्धा उतरत्या क्रमानं. कुठल्याही फॅक्टोरियलची मांडणी ही उतरत्या क्रमानं करतात. मग आता इथं हा भाग गेला 7 म्हणजे 15 आणि गुणिला 7 बराबर 105 ही संभाव्यता प्राप्त होते. एकूण लक्षात घ्या, ही एकूण संभाव्यता, ही एकूण संभाव्यता. आता प्रश्नाचं उत्तर काय आमच्या, लक्षात घ्या, 2 ते काढलेले चेंडू पिवळे नसण्याची संभाव्यता काय, तर हे 45, अर्थात याला भागीला ही एकूण संभाव्यता 105. अशा पद्धतीचा हा कुटाणा करावा लागतो. हे पिवळे नसण्याची संभाव्यता आहे, म्हणजे हे लाल आणि निळे असण्याची संभाव्यता आहे अंशस्थानी, आणि ह्या एकूण प्राप्त झालेल्या संभाव्यता. याच्यात पिवळ्याचं कुठलंही नामोनिशान नाही. याला आता संक्षिप्त आम्ही करू शकतो 15 भाग देऊन. 15 त्रि 45 आणि 15 साती 5 वर्ष, 3/7 हे लेकरांनो तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.